तर मी आता बनवणार आहे साबुदाणा वडा, कारण सकाळी खिचडी खाल्ली, मग 2-2 वेळा नाही खिचडी खाल्ली जात, त्याच्यामुळे मी आता बनवणार आहे, साबुदाणा वडे बनवणार आहे. आणि बाहेर खायला जायचं होतं पण खूप गर्दी असेल म्हणून कॅन्सल केलं बाहेर खायला जायचं, मग घरीच बनवत आहे मी. तर बघा मी आता कशी बनवते. पाहिजे साबुदाणा भिजवून वगैरे घेतलेला आहे. चला तर आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची टाकून घेते. बटाटे पण टाकायचे आहेत, पण थोडीशी वाफ जायची बाकी आहेत कुकरची, त्याच्यामुळे म्हटलं हे बाकीचं करून घेऊ. थोडंसं जाडसरच ठेवायचं शेंगदाण्याचं कूट. हिरवी मिरची एकदम बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून. जेवढं जसं आता ज्याला कसं थोडंसं तिखट लागतं, कोणाला थोडंसं फिकं लागतं, त्याच्यामुळे ज्याला जसं वाटतं तसं टाकून घ्यायचं. मीठ टाकून घेते. तर बघा किती छान असे बटाटे उकडलेले आहेत. सोलून घेते आता हे मी बटाटे. खूप गरम आहेत बटाटे, हाताने तर काही चुरता नाही येणार मला, त्याच्यामुळे असं मॅश करून घेते. व्यवस्थित पण होतं असं केल्यानंतर. बघा किती गरम आहे, एकदम वाफ आहे याच्यातून. बघा लगेच बारीक झाले. उकडलेले बटाटे बाकी आहेत ना टाकायचे, तर हे बघा ते पण टाकून घेतले मी. चांगला आता एकत्र मिक्स करून घेते व्यवस्थित. पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं याच्यामध्ये मिक्स करताना. चांगलं जेवढं होता होईल तेवढं हाताने मिक्स करायचं. बटाटे एकदम चांगले शिजले ना छान होतात. दोन्ही 2 वेळा खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो. तसं तर साबुदाणा खायचाच कंटाळा येतो, जास्ती नाही खाल्ला जात साबुदाणा. बघा असं न पाणी टाकता असं थोडंसं चिकटपणा वाटतं. बघा किती छान. एका हातामध्ये मोबाईल धरला ना, त्याच्यामुळे मी एकाच हाताने मळते. चांगलं घट्टसर झालं बघा आता. म्हणजे वडा बनेल इतकं तर मळलं पाहिजे. असं हे बघा. आता मी काय करते, मोबाईल ठेवते आणि दोन्ही हाताने मळून घेते व्यवस्थित. तर बघा असं झालेलं आहे, घट्ट गोळा असा चांगला व्यवस्थित झाला आहे. इकडे तेल घेतले वडे बनवण्यासाठी मी. इकडे तेल ठेवलं गरम करायला. साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी चटणी पण बनवली इकडे शेंगदाण्याची. याची रेसिपी काय मी घेतली नाही. असे वडे बनवून घ्यायचे. इथे बघा मी 2-3 बनवलेले आहेत.
ते छान झाले. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही हाताला. आता एवढे जेवढे बनवले तेवढे काढून घेते तेलामधून. सोडते तेलामध्ये. चार सोडले फक्त. जास्त टाकले ना तर जास्त व्यवस्थित नाही तळत, त्याच्यामुळे 4च टाकले. खालची बाजू पूर्ण व्यवस्थित तळल्याशिवाय पलटी नाही करायचं, नाही तर तुटून जाता मग नंतर. बघा किती छान फुगले. एकदम टम्म फुगले. व्यवस्थित फुगले ना मग दोन्हीकडून असे व्यवस्थित म्हणजे तळले गेले ना तर मधली बाजू एकदम चांगली तळली जाते, नाहीतर म्हणजे चिकट चिकट राहून जातं आतमध्ये. एवढे फुगले की फुगून फुटले वडे. तर चला झालेले आहेत, आता काढून घेते तेलामधून. कडक कडक छान झाले. हे बघा आवाज पण येते खूप छान झाले. चला देते आता गरम गरम खाण्यासाठी. तर बघा असे झालेले आहेत आमचे वडे. शेवटचे नाही फुटले. वडे कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण या सगळेजण वडे खायला. आणि अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतील. तर मी पण बघते आता कशी झाली आहे टेस्ट वड्यांची. छान झाले, खरंच खूप छान झालेत वडे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.